जयंत पाटील बोलतात, पाहूयात। बघू, आता त्यांच्या आघाडीबद्दल मी मत व्यक्त करणं आवश्यक नाही सध्याच्या स्टेजला। काही कृती झाल्यानंतर किंवा घटना घडल्यावर बोलणं ठीक आहे, आधीच त्याच्यावर सर, विदर्भामध्ये 62 पैकी किती जागा तुम्ही तुमचा पक्ष प्लॅन करताय? कुठल्या जिल्ह्यात? सगळ्या जिल्ह्यात लढणार आहे? आम्ही सर्व जिल्ह्यात मागच्या वेळी लढलेलो होतो आणि त्याच पद्धतीनं यावेळी पण आम्ही आमची तशी लढण्याची तयारी केलेली आहे। तुमची बाबू पठारे यांनी भेट घेतलेली आहे? कोण? बाबू पठारे यांनी, पुण्याचे आमदार बाबू पठारे? बापू पठारे कुठे भेटले मला? अशी बातमी तुमची भेट घेतलेली आणि ते लवकरच उतारवरती घेणार? नाही, माझी त्यांची भेट झालेली नाही। काल मी विमानतळावर होतो त्यावेळी मी आत जात होतो, तेही कोणाला तरी बहुतेक सोडायला आलेले, त्यावेळी अर्धा सेकंद दृष्टादृष्ट झाली, पण भेट नाही झाली। काही तरुण चेहरे नेत्यांच्या मुलांना तुम्ही पुढे जागा देणार, 10 वर्ष पक्षात काम केलं, त्यांच्याबद्दल काही विचार आहे का? काय चांगली कल्पना आहे आपली। यातल्या बहुतेकांनी बराच काळ पक्षात काम केलेलं आहे, त्यांनीही 10-15 वर्ष पक्षाचं काम केलेलं आहे आणि ते उभे राहिले तर निवडून येऊ शकतील अशी सध्या काही ठिकाणी परिस्थिती आहे आणि त्यामुळं असे विशेष काही केसेस काही जास्त नाही आहेत, 1-2-3 असतील, अन्यथा सर्व ठिकाणी अनेक वर्ष पक्षात जे काम करतात त्या नेत्यांना कार्यकर्त्यांना संधी देतोय आपण। अनिल देशमुखांमध्ये मागे रोहित पवार आले होते, त्यांनी एक सुतोवाच केला होता की अनिल देशमुख दक्षिण पश्चिम नागपूर फडणवीसांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, वरिष्ठ जे आहे ते याबद्दल निर्णय घेतील। अचानकच अशी समोर आलेली गोष्ट होती, असा काही विचार सुरू आहे? नाही, आधी आघाडीत तो मतदारसंघ आम्हाला मिळणं आवश्यक आहे, तो मिळाल्यानंतर मग आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत तिथं, त्यावेळी मग आम्ही त्याची चर्चा करू। नागपूर शहरात उपराजधानीचे शहर आहे, शहरात राष्ट्रवादी आतापर्यंत लढली नाही, वेगळी लढली होती तेव्हा सोडून, आता यावेळेस आघाडीमध्ये तुम्ही काही लढण्याचा विचार करता एखाद्या मतदारसंघ शहरात 6 पैकी? हो करतोय ना मी, आता त्या प्रश्नाचं उत्तर दिलं। 2 दिवसापूर्वी आपण आता बोललात की चांगले उमेदवार आमच्याकडे आहेत, समजा मिळत असेल तर अशी तयारी आहे? म्हणजे कशाची? की आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत, पहिल्या आघाडीत त्या निर्णय झाला त्यानंतर आमच्याकडे चांगले हो तेच सांगतोय मी तुम्हाला। तशी तुम्ही आघाडीत मागणी करणार आहे की दक्षिण पश्चिम आम्हाला मिळावं म्हणून? हां, आता आम्ही नागपूर शहरातले काही मतदारसंघ मागतोय, त्यात पूर्व नागपूर एक मतदारसंघ आहे, आपण म्हणताय तो एक मतदारसंघ आहे, बघू ना काय होते। 2 दिवसापूर्वी अजित पवार अहेरीत होते, त्या मंचावरून धर्मराव बाबांनी म्हटलं की माझ्या मुलीला आणि जावयाला नदीत फेकून द्या आणि त्याच्यावर अजित पवार